आपल्या कामाच्या जागी आपण जिथे काम करतो, जी आपली वर्क प्लेस असते, ऑफिस असू दे किंवा तुमचं क्रिएटिव्ह प्रोफेशन असू दे, स्टुडिओ असू दे, जे काही असू दे, तुम्ही एक बेसिक रिस्पेक्ट कसा कमवायचा यावर आम्हाला एक व्हिडिओ करणं खूप गरजेचं वाटलं. बरोबर. कारण कसं होतं की मला असं वाटतं, म्हणजे माझी एक थिअरी आहे की आपण ना बायका मुली आत्ता आत्ता कुठे एम्पॉवर व्हायला लागलो आहोत. त्यांना आपल्याला नाही माहितीये की खूप प्रोफेशनली कसं वागतात, थोडंसं आपण कॅज्युअली घ्यायला जातो असं मला वाटतं. तर काय हरकत आहे की आपण पण थोडंसं प्रोफेशनल, आपण पण थोडंसं एक रिस्पेक्ट राखून, आणि जिथे आपल्या जसं घरात आपण रिस्पेक्ट कसा कमवायचा हे जनरली सगळ्या आया मावश्या सांगत असतात लहानपणीपासून, तसं आपल्याला कोणी सांगत नाही की ऑफिसमध्ये रिस्पेक्ट कसा मिळवायचा. बरोबर. आणि म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ करतोय. टिप नंबर 1 मला असं वाटतं की तुमच्या वर्कप्लेसमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कलिग्समध्ये ओव्हर शेअरिंग न करणं. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे पर्सनल लाईफ तुम्ही तुमची चर्चेत खूप जास्त न आणणं हे आपल्या हातात असतं बरं का. मला असं वाटतं की आपण किती सांगायचं आणि किती नाही आपल्या हातात असतं आपल्या वर्कप्लेसच्या ठिकाणी. पण आपणच खूप ओघाओघात बोलत असतो, कारण आपल्याला रोज काही ओळखीचे चेहरे भेटतात आणि आपला तो एक बॉन्ड क्रिएट होतो. आणि आपल्याला असं वाटतं की यार ठीक आहे, आता सगळंच सांगावं यांना, सगळेच शेअर करावे. आणि आपण ओघाओघानी सगळं सांगतो, म्हणजे पार सासूच्या जातापासून तर माझा धीरच असा वागतो, माझी नणंद तशी वागते, आणि माझ्या मुलांनी हे केलं, माझ्या नवऱ्याने हे नाहीच केलं, अशा सगळ्या गोष्टी सांगून बसणं, किंवा पर्सनल खूप जास्त रिलेशनशिप्स बाबतीत किंवा कशाही बाबतीत सांगणं, याने एक मला असं वाटतं एक आपल्यातली जी प्रोफेशनलिझमची एक भिंत असते ऑफिसमध्ये ती तुटते. बरोबर आहे. आणि त्याचा वापर लोक कसा करतील हे आपल्याला नाही माहिती. ते आपल्या मीटिंग्स मध्ये एक्सपोज करू शकतात. ते आपल्याला, जर सपोज तुम्ही एचआरला तुमच्या सगळ्या माहिती आहेत घरच्या गोष्टी, आणि ती म्हणली की आणि तुम्हाला सुट्टी घ्यायची एखाद्या वेळेस, तर म्हणजे काहीही होऊ शकतं. सुट्ट्यांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा अप्रेझलच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो, असं खूप काही होऊ शकतं. आता माझी पुढची महत्त्वाची टिप, जी की अगदीच ओल्ड स्कूल आहे, पण तरी पण इतकी महत्त्वाची म्हणून परत सांगावी वाटते, ते म्हणजे वेळ पाळणं. की तुम्ही कामाची तुम्ही जाण्याची जी काही वेळ आहे त्या ॲटलिस्ट त्या वेळेपर्यंत तुम्ही तिथे पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. समजा तुम्हाला लेट होणार असेल तर तुम्ही ते माहिती करवून देणं ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला एखादी टास्क दिली आहे डिलिव्हर करायला, आणि समजा बाय चान्स ती तुम्हाला कळत आलं आहे की आता तू प्रयत्न करतीये पण ते डिले होणार आहे, ती डेडलाईन डिले होणार आहे, तर तुमच्या मॅनेजरला किंवा तुमच्या बॉसला ते बिफोर हँड सांगून ठेवणं की तमुक गोष्टीमुळे असं असं होते, आणि आय विल डिलिव्हर दिस रिपोर्ट बाय दिस टाईम. हे माहिती जेव्हा तुम्ही करवून देता तेव्हा ॲटलिस्ट त्यांना माहिती असतं की तुम्ही स्वतः कन्सर्न आहात त्या वेळेबद्दल. आणि मला वाटतं वेळेचं ज्याला भान आहे किंवा जो वेळेची रिस्पेक्ट करतो त्याला रिस्पेक्ट खरंच आपोआप मिळते. आणि फक्त वर्क प्लेसवर नाही, सगळीकडेच मला वाटतं ज्याला वेळेचा भान आहे त्या व्यक्तीच्या आदरातीर्थ्यात काही त्रास होत नाही त्याला कर्मभूमीच्या ठिकाणी. बरोबर आहे. तर वेळ पाळणं ओल्ड स्कूल आणि व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरी मला अशी महत्वाची टिप वाटते की सिनियर समोर किंवा आपल्या पूर्ण टीम समोर आपल्या टीम मेंबर्सचं गॉसिप उघडं न करणं, किंवा त्यांना 4 चौघांसमोर गॅसलाईट न करणं. आता गॅसलाईटला मराठी शब्द काय आहे मला माहित नाही, पण म्हणजे थोडक्यात काय की एखाद्याने विश्वासाने तुम्हाला काहीतरी सांगितलं आहे आणि तुम्ही 4 चौघांसमोर त्याच गोष्टीचा वापर करून त्याला चिडवताय, खिजवताय, किंवा त्याची मजा उडवताय 4 चौघांबरोबर. मला असं वाटतं की हे एका चांगल्या टीम प्लेअरचं लक्षण नाही आहे. आणि त्यात तुमचं काय होतं की तुमच्या टीमचा तुमच्यावरचा विश्वास उडतो, आणि लोक तुम्हाला बालिश पण समजतात की तुम्ही इतके प्रगल्भ विचारात गेलाच नाहीयेत किंवा तुम्ही इतके प्रगल्भ झालाच नाहीयेत. अजून पण ते असतं ना, ह्याचं त्याला सांगणं, आईला नाव सांगतो, मॅनेजरला नाव सांगतो, ह्याच्या आहात म्हणून तुम्हाला तुमचे
तुमच्याच वयाचे लोक तुम्हाला सिरियसली घेणं बंद होऊन जातं. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. आता मला पुढचा महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे बेसिक ईमेल कर्टसीज आणि बेसिक बॉडी लँग्वेज कर्टसीज. म्हणजे काय, तर ईमेल करताना एखाद्याला हाय हॅलो व्यवस्थित म्हणणं, तिथे तुमच्या प्रोफेशननुसार तिथं तुम्हाला किंवा त्या व्यक्तीच्या पोझिशननुसार, तो जो ज्या अथॉरिटीमध्ये त्या पोझिशननुसार तुम्ही तो ईमेल व्यवस्थित सुरू करणं आणि तो व्यवस्थित संपवणं यात खूप येतं. आणि आता जेव्हा बेसिक ईमेलबद्दल म्हणते ना, तर मी म्हणते अगदी 1-1.5 तासाचे तुम्हाला यूट्यूबवर फ्री कोर्सेस मिळून जातात की ईमेल रायटिंग कसं करायचं बेसिक. अगदी 1-1.5 तासात खूप व्यवस्थित पद्धतीने चांगल्या पद्धतीच्या टिप्स घेऊन सोप्या भाषेत तुम्हाला लोकांनी कोर्स अवेलेबल करून दिलेत फ्रीचे. ते प्लीज एकदा तुम्ही त्यातनं गो थ्रू कराल ना, तर तुम्हाला कळेल की कसं तुम्ही बोललं पाहिजे कुठेतरी. आणि फक्त ईमेलचा मुद्दा नाही आहे, कोणाला तरी संबोधताना समोर किंवा कोणत्या कलिगशी बोलताना, ती मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे. आता मी जेंडर डिस्क्रिमिनेशनमध्ये तर जाणारच नाही, ती कोणतीही व्यक्ती असली तरी ती शेवटी तुमची कलिग आहे, ती वर्क प्लेसमध्ये तुमचं अक्वेंटन्स आलाय त्यांच्याशी, तर एका अंतरावरनं बोलणं. अक्षरशः तुम्ही गळ्यात पडून बाई असं नाही होत. खूप इम्पॉर्टंट आहे, फार इम्पॉर्टंट आहे. आणि कधी कधी काही मुली सुद्धा, मी असं म्हणेन की मुलीने पण हे जेव्हा केलंय, मी असं नाही मुलाचं तर सोडूनच दे, पण मुलीने पण जेव्हा कधीतरी एका लिमिटच्या पलीकडं फिजिकल टचमध्ये ती जाते, तर काही जणांना अनकम्फर्टेबल होतं. आणि स्पेशली जर तुम्ही कलिग असाल तर त्यावेळेला तर ते फार अनकम्फर्टेबल होतं. तर तुमच्या बेसिक बॉडी लँग्वेजच्या कर्टसी किंवा एक अशी मीटिंग आहे, ठीक आहे ऑनलाईन आहे, मी पाहिले की लोक यॉन करतात मोठं, म्हणजे जेवढा लाडू बसेल भोपळा बसेल तोंडात एवढं मोठं यॉन करतात. काय चाललंय? अरे म्हणजे हे त्यानंतर सिनियरला सिनियरची ट्रीटमेंट देणं. तुम्हाला तुमच्या घरात चालतं का आईला बहिणीची ट्रीटमेंट दिलेली किंवा आईला उलट उत्तर देऊन दाखवा ना एकदा. फार बोललीस तू. लहान बहीण भावाने ताई जोडलं नाही तरी असा बिट्रेल होतो. तर मग तुम्ही हे वर्क प्लेस मध्ये बघत पण नाही, जोपर्यंत ताई नाही म्हणत तोपर्यंत मी असं मान इकडे नाही वळवत. नाही आणि आपल्याला पण काही म्हणायची गरज नाही. तिथे आईच तुला हे शिकवलंय, ती ताई आहे तुझी, तू तिथे ताई किंवा दीदी कसं नाही लावलं. म्हणजे बरोबर. तर हे तर घरात सुद्धा होतं. तर वर्क प्लेस मध्ये तुम्ही, मी असं नाही म्हणत की काही ठिकाणी सर मॅम नाही, आता माझ्या ऑफिसमध्ये नाहीये सर मॅम नाहीये, तुम्ही नावाने बोलवायचं असंच आहे. पण ते बोलवताना पण तुम्ही असं एक व्यवस्थित पद्धतीने बोलणं आणि एक आणि असं नाही की इंटर्न आहे म्हणून त्याला अरे तुरे करणं किंवा त्याला चलबे याचा काही इम्पॉर्टन्स नाही असं त्याला फील करवून देणं, हे पण चुकीचं आहे. आणि सिनियर समोर अगदी आगाऊपणे बोलणं हेही चुकीचं आहे. आणि बॉडी लँग्वेज मधलं म्हटलं तर तुम्ही थोडं बेसिक ताठ बसणं, बेसिक, मी असं नाही म्हणते अगदी तुम्ही असेच बसा वगैरे, पण एक बेसिक बसणं. म्हणजे असं रेंगाळून तुम्ही असे वगैरे नाही बसू शकत रे ऑफिसमध्ये. तर मला वाटतं की हेच, म्हणजे तुम्ही जेव्हा कॉफी प्यायला पण जाल तेव्हा कन्सिडरेट वागणं थोडंसं तिथे. किंवा आता ती वर्क प्लेस आहे कदाचित, तिथे तुम्ही काही गोष्टी टाळता जर तुम्हाला कळत असेल की हे ऑफेन्सिव्ह असेल. किंवा मी हेही बघितलंय की आता प्रत्येकजण वेगवेगळ्या कल्चर आणि बॅकग्राऊंडमधनं येतं, वेगवेगळ्या रिलिजन्समधनं येतं, वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणावरून येतात. तर कोणाच्याही पर्सनल गोष्टीत न जाणं, रिलिजन्स ओपिनियन किंवा कुठल्याही असे ऑफेन्सिव्ह ओपिनियन उगाचच मांडणं जिथे गरज नाहीये. बरोबर. की आमच्याकडे म्हणजे नाही बडे, हे तर आमच्याकडे चालतच नाही, हे तर आम्ही बिलकुलच करत नाही, हाऊ डू यू डू दिस. किंवा एखाद्याच्या ऍक्सेंट बद्दल उडवणं, ते चुकीचं आहे. ह्या गोष्टी टाळल्यानंतर तुम्हाला रिस्पेक्ट 100% मिळणार आहे. अगदीच. माझी नेक्स्ट टिप अशी आहे की जर तुमच्यावर एखाद्याचं काम डिपेंडेंट आहे ना किंवा वेळ डिपेंडेंट आहे ना, तर ते पहिले मोकळं करणं. आणि मी असं नाही म्हणते की पहिले ते करून द्या, पण त्याला सांगणं, कन्व्हे करणं. म्हणजे आपण मंडेला 12 वाजायच्या आत ही गोष्ट सॉर्ट करूयात, त्यावर त्याचं काम अडलंय, ठीक आहे, बरोबर, हे तुमचं बोलणं झालंय आणि तुम्हाला 12 वाजेपर्यंत वेळ नाही मिळालाय, तुम्ही त्याला 10-11 पर्यंत सांगणं गरजेचं आहे की कॅन वी होल्ड दिस, किंवा आपण हे नंतर करूयात का, किंवा त्याचं काम पहिले करून त्याला बाजूला काढणं आणि मग तुमचं काम प्रायोरिटाईज करणं शक्य असेल तर. मला असं वाटतं की लोकांना जेव्हा तुम्ही हा बेसिक रिस्पेक्ट देता ना, की मला माझं काम नसतानाही माझी मदत तुला होणं माझ्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे, तेव्हा नेक्स्ट टाइम असा पण येऊ शकतो, अशी पण वेळ येऊ शकते की
तुला एखादी गरज पडते आणि तोच माणूस तुला फेवर रिटर्न करतोय. त्यामुळे ते खूप गरजेचं आहे की जो पण तुमच्यावर डिपेंडंट आहे त्याला पहिले प्रायोरिटी लिस्टमध्ये टाकून मोकळं करणं. बरोबर. आता पुढची इम्पॉर्टंट टिप आहे की ड्रेसिंग अकॉर्डिंगली. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफिस एन्व्हायरमेंटमध्ये असतं, मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही तुमचं अगदी इंडिव्हिज्युअलिटी सोडून द्या किंवा तुम्ही जसे आहात किंवा तुम्ही स्टायलिश असाल आणि तुमची स्टाईलच सोडून द्या. वर्क प्लेस आहे म्हणजे अगदी बोरिंग कपडे आणि काळे आणि पांढरेच कपडे घाला असं नाही येते. पण समजून घ्या की कशा पद्धतीचं, आता जसं की डॉक्टरचं जे हॉस्पिटलमध्ये वर्क एन्व्हायरमेंट आहे तिथे कदाचित काही गोष्टी त्याच्यानुसार ॲप्रोप्रिएट आहेत आणि काही ॲप्रोप्रिएट नाही आहेत. तसंच समजा तुम्ही क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल तर तिथे काही गोष्टी ॲप्रोप्रिएट आहेत, काही गोष्टी कदाचित नसतील ॲप्रोप्रिएट. तुमच्या वर्क एन्व्हायरमेंटनुसार तिथे तुम्हाला कळून जातं की काय असणं नसणं तिथे अपेक्षित आहे. तर ते कन्सिडर करून जेव्हा तुम्ही ड्रेस करता तर तो पण एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. आता काही जण म्हणतील की ड्रेसचा काय संबंध आहे, पण मला असं वाटतं की ड्रेस एक खूप महत्त्वाचं वेपन आहे. खूप गोष्टी तुमच्या काही नच बोलता कन्वे केल्या जातात तुमच्या ड्रेस थ्रू. आणि मी असं म्हणेन की मी असं उलट म्हणेन की जिथे मी पूर्णतः नवखी आहे त्या ठिकाणी मी उलट याचा वापर करीन. म्हणजे समजा मला माहिती मी एका कुठल्या तरी गावाकडच्या साध्याशा कार्यक्रमात जाणार आहे तर तिथे मी उगाचच काहीतरी भरजरी अशी नाही का स्लीवलेस ब्लाऊज असलेली चमचमीत आणि अशी छान चकाकणारी साडी घालण्यापेक्षा कदाचित तिथे काठपदरी योग्य असणारे व्यवस्थित स्लीव्ज असतील तिला, ते तिथे जास्त कन्वे होईल आणि मी स्टाईल पण कॉम्प्रोमाइज नाही करणार. हे जास्त ॲप्रोप्रिएट आहे. तुम्हाला जेव्हा त्या लोकांमध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर त्यांच्या लेवलला जाऊन तुम्ही करणं सुद्धा खूप पॉवरफुल आहे. इट विल रिटर्न यू सो मेनी बेनिफिट्स तुम्हाला रिअलाइज नाही होणार. खरंय. हो. सो या होत्या आमच्या काही टिप्स ज्यांनी तुमच्या कामाच्या जागेवर वर्क प्लेसमध्ये तुम्हाला एक रिस्पेक्ट मिळेल, आदर मिळेल. आणि जर तुम्हाला यावर एक व्हिडिओ हवा असेल की ऑफिस वेअर कसे निवडायचे किंवा ॲप्रोप्रिएट पण स्टायलिश कसं दिसायचं ऑफिसमध्ये किंवा इव्हन तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल आणि तुमच्या खूप मीटिंग्स असतील तर तुम्हाला कसं एक बेसिक प्रेझेंटेबल होता येईल अशा गोष्टींवर जर तुम्हाला एक व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आम्ही नक्की असा एक व्हिडिओ घेऊन येऊ. So yeah, with this, let's wrap the episode. This is G. And this is S.